नमस्कार. एमटी मीडियामध्ये मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते. मित्रांनो, बिग बॉस मराठी 6च्या घरामध्ये झालेल्या राकेश आणि विशालच्या हाणामारीनंतर मोठा वाद निर्माण झालेला आहे. राकेश बापट यांच्या कुटुंबियांनी इंस्टाग्रामवर एक प्रसिद्धीपत्रक जारी करत या प्रकाराचा तीव्र निषेध व्यक्त केला आहे. त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की शोमध्ये अशा प्रकारच्या हिंसाचाराला अजिबात जागा नसावी. शोमध्ये कोणत्याही प्रकारचा शारीरिक किंवा वैयक्तिक अपमान सहन केला जाऊ नये आणि स्पर्धकांनी मर्यादा राखणं खूप गरजेचं आहे. बिग बॉसच्या नियमानुसार अशी वागणूक चुकीची आहे. कुटुंबियांनी असंही म्हटलेलं आहे की राकेश नेहमी संयमी, स्वाभिमानी आणि सन्मान राखणारा व्यक्ती राहिलेला आहे. त्याने कधीही कोणाची मर्यादा ओलांडलेली नाही. हा प्रकार फक्त वाद नाहीये तर गंभीर बाब आहे. यावर योग्य ती कारवाई होणं आवश्यक आहे आणि त्यांनी चॅनल व शोच्या निर्मात्यांना सुद्धा विनंती केलेली आहे अशा गोष्टीवर कडक कारवाई करावी आणि शोची प्रतिष्ठा कायम ठेवावी. आणि पुढे त्यांनी सांगितलेलं आहे की या सगळ्या प्रकाराबद्दल आम्ही निराश आहोत, पण राकेश सोबत आम्ही ठामपणे उभे आहोत. मित्रांनो, राकेश आणि विशाल यांच्या कालच्या प्रकरणानंतर बिग बॉस यांनी विशाल आणि राकेश या दोघांना शिक्षा दिली की विशाल संपूर्ण सीझन नॉमिनेट असणार आहे तर राकेश एका आठवड्यासाठी नॉमिनेट असणार आहे आणि कॅप्टन्सी टास्कमधून एका आठवड्यासाठी त्याला बाहेर ठेवण्यात आलेला आहे. तर आता चॅनल व शोचे निर्माते या सर्व प्रकरणावर काय ॲक्शन घेणार हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे. मित्रांनो, तुमचं या सगळ्या गोष्टीबद्दल काय मत आहे? मला तुमचं मत कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एका नवीन अपडेटमध्ये. धन्यवाद.